राष्ट्रपुत्रे जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पुण्यामध्ये पहिला बाजीराव पुरस्कार प्रदान, कॅप्टन बानसिंग पुरस्काराने गौरवित। मनसेच्या वतीनं शरद पवार यांच्या पुतळ्याला दिल्ली गेटवर फाशी। राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळीवाडा वेस येथे दहन। आणि नागपंचमी निमित्त आज वारुळ्याच्या मारुतीची पंचांब्याची मोठी जत्रा। पुण्यामध्ये बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि चित्पावन संस्थेच्या वतीनं पहिला बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे। परमवीर चक्र विजेते कॅप्टन बानसिंग यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। पुण्यामध्ये बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि चित्पावन संस्थेच्या वतीनं पहिला बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। परमवीर चक्र विजेते कॅप्टन बानसिंग हे या पुरस्काराचे मानकरी ठरलेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आणि देशवासियांची सुरक्षा हे कर्तव्य समोर ठेवून सियाचीनच्या युद्धात पाकिस्तानकडूनच्या युद्धोपयोगी जागेवर भारतीय सेनेनं कब्जा मिळवला आणि पाकिस्तानला या युद्धामध्ये धूळ चारली। हे सर्व देशवासियांच्या विश्वासामुळे शक्य झालं, असं मत कॅप्टन बानसिंग यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलंय। और इसमें एक अच्छी बात हो सकती है। वैसे तो मैं इतना लेक्चरर नहीं हूँ, एमएलए भी बताएंगे क्योंकि सियासतदान हैं, हम तो एक सिपाही हैं देश के। जैसा हुक्म मिला एयर मास्टर साहब ने जैसे वो सर ने सब बता दिया है, ये इनका हुक्म है, हमने उसका पालना करना है, वो विद ऑर्डर्स। और कामयाबी जिंदगी में कहते हैं ना, गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, ये इनका हुक्म है, हमने माना। और आप देशवासियों को आप सब साथ थे, अकेला कोई आदमी कामयाब नहीं हो सकता, सब मिलकर। जैसे एक छोटे घर में हम सब मिलकर काम करते हैं तो उस घर की कामयाबी और उसका उन्नति बहुत ज़्यादा होती है। आज जो मेरे को इतना सम्मान इतनी बड़े ऑडिटोरियम में दिया गया है, मैं इसको जिंदगी भर नहीं भूल सकता। जैसा कि जब से हिंदुस्तान आज़ाद हुआ है 1947 टू टिल डेट टोटल 21 परमवीर चक्र हुए, जिनमें 14th को मरणोपरांत ये अवार्ड मिला है। हम भाग्यशाली हैं आप सबकी दुआ से, देश के सब वासियों की दुआ से हम आपके सामने हैं आज। नहीं तो आज हम भी 28 साल के उस भगवान के घर में चले गए होते। यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, भूषण गोखले आणि प्रतिष्ठानचे मान्यवर उपस्थित होते। ज्या शिवाजीराजांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व दिलं, तर त्या पुढचा शिलेदार बाजीराव पेशवे यांनी राजांची धुरा सांभाळली नाही तर तिची व्याप्तीही वाढवली। अशा लोकांचा आदर्श समोर ठेवून सियाचीनच्या या 26,000 फुटांवर असलेल्या तळावर आम्ही कब्जा केला। यात काही जवान शहीदही झाले, पण त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही। आम्ही फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करून आम्ही आमची जबाबदारी पार पडली। अशा प्रकारे बानसिंग यांनी आपले त्या काळच्या युद्धाचे अनुभव सांगितले। बानसिंग हे मूळचे जम्मू काश्मीरचे। त्यांनी सियाचीनच्या युद्धात 26,000 फुटांवर असलेली युद्धोपयोगी जागा ताब्यात घेतली। त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलाय, तर या जागेला बाना टॉम्ब असं नावही देण्यात आलंय। पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळू नये या संदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची काल तोडफोड केली। या प्रकरणी 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळू नये याबाबत निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नगरमधल्या संपर्क कार्यालयावर मोर्चा नेला होता। यावेळी त्यांनी या कार्यालयावरती दगडफेक केली आहे। दगडफेक केल्यानंतर हा जमाव पळून गेला होता।
या प्रकरणी 8 ते 9 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. प्राध्यापक राम शिंदे यांचं नगर मनमाड रोडवरच्या प्रोफेसर चौकात संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडचे 2 कार्यकर्ते मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमाराला आले. आम्हाला मंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे असं सांगत कार्यालयामध्ये राम शिंदे यांचे मेहुणे सुरेश काळे आणि कार्यालयीन व्यवस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याची धमकी काळे यांना दिली. त्यामुळे काळे यांनी या कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या बाहेर काढून दरवाजा बंद करून घेतला. याचवेळी कार्यालयाच्या बाहेर जमलेल्या 10 ते 15 जणांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली आहे. दगड फेकताना त्यांनी जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा दिल्या आहेत आणि पुरंदरे यांना पुरस्कार देणाऱ्या सरकारचा निषेध केलाय. निषेध करायचा होता, ह्यो फार चुकीने निषेध केला आणि पालकमंत्री साहेबांच्या ऑफिसवर यांनी दगडफेक केली. दगडफेक करून हे फार चुकीचं काम केलं आणि आता यांच्यावर कारवाई, कायदेशीर कारवाई यांच्यावर व्हायला पाहिजे. या आम्ही आता भाजपाच्या वतीने आमची पुढची भूमिका आम्ही रस्ता रोक आंदोलन करणार आहोत. जोवर यांना पकडत नाही त्यावर आम्ही रस्ता रोक करणार आहे. काही कार्यकर्ते पायी होते तर काही 3 ते 4 मोटरसायकलवर बसून पळून गेलेत. पळून जाताना कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांचं नाव असलेल्या पत्रकांच्या शेकडो प्रती रस्त्यावर फेकल्या. आज फक्त कार्यालयावर कारवाई केली आहे. उद्या पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिलात तर खबरदार अशा आशयाचा पत्रकामध्ये मजकूर होता. कार्यालयाच्या चहूबाजूंनी खिडक्यांवर दगडफेक झाल्यानं कार्यालयामध्ये काचांचा अक्षरशः खच पडला होता. पोलीस उपअधीक्षक आनंद भोयटे, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मोरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा या घटनास्थळी दाखल झाला होता. पोलिसांनी तातडीनं गस्ती पथक पाठवून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतलाय. कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. त्यामुळे या कॅमेऱ्यात दगडफेक करणारे कैद झालेत. दोपहर के टाइम में ऐसी सूचना मिली कि माननीय पालक मंत्री साहब श्री राम शिंदे साहब के ऑफिस पे जो है कुछ लोग आए, यहाँ पे घोषणाबाजी की, यहाँ पे दगड़फेंक की और उनका विरोध ऐसा, उनके जो पैम्फलेट फेंके हैं उससे ऐसा लगता है कि उनका विरोध बाबा साहब पुरंदरे को महाराष्ट्र भूषण पुरस्कार देने के लिए है. इसमें हमें कुछ अच्छे क्लूज मिले हैं. उसके आधार पे हम जो है उनके ऊपर ऑफेंस रजिस्टर करके हमने कार्रवाई करने का काम शुरू कर दिया है और जल्दी वो लोग धन्यवाद. गृहमंत्री आपले राम शिंदे साहेब यांच्या ऑफिसवर जो अज्ञात व्यक्तींनी संभाजी ब्रिगेडच्या अज्ञात व्यक्तींनी जो हल्ला केलेला आहे याच्यावर आम्ही निषेध करत आहे. असा चुकीच्या पद्धतीचा जो जनतेवर मॅसेज देत आहे ते असा चुकीचा मॅसेज जात आहे आणि भाजपचे आपले कार्यकर्ते इथे थोड्याच वेळात आता निर्णय घेतील की पुढं काय करायचं आहे, कोणती कारवाई करायची, यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावा अशी विनंती करतो मी. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. जातीय तेढ निर्माण करून समाजात अशांतता पसरवण्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पुतळ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गेटच्या मध्यभागी प्रतिकात्मक फाशी दिली आहे. परंतु पोलीस तेथे पोहोचताच कार्यकर्ते पळून गेले. या आंदोलनामुळे दुपारच्या वेळी शहरात तणाव निर्माण झाला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या वादाचे पडसाद नगरमध्ये उमटलेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुरंदरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचा मनसेनं निषेध केलाय. मंगळवारी दुपारी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते दिल्ली गेट जवळ जमले होते. तिथं एक पुतळा तयार करून त्याला दिल्ली गेटच्या मध्यभागी लटकवण्यात आलं. जातीयवादी असं पुतळ्यावर लिहिण्यात आलं होतं. बेताल वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पवार यांचा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध केलाय. या आंदोलनाची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांचं एक पथक तातडीनं या घटनास्थळी पोहोचलं. मात्र पोलिसांना बघताच कार्यकर्ते पळून गेलेत. या ठिकाणी दिल्ली गेट चौकात नगर शहराच्या वतीने शरद पवार साहेबांना प्रतिकात्मक पुतळ्यांना या ठिकाणी आम्ही फाशी दिली आहे. कारण की बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध करणारे सर्व राष्ट्रवादीचे व सर्व राष्ट्रवादीच्या संघटना या ठिकाणी सामील असून या ठिकाणी फक्त पाठिंबा या ठिकाणी संपूर्ण शरद पवार साहेबांचा असल्यामुळे त्यांना आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी दिली आहे व त्यांचा या कृत्याबद्दल या ठिकाणी जर अजून कुणी विरोध केला तर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना आम्ही येणाऱ्या काळात जबरदस्त उत्तर देऊ. पोलिसांनी पुतळा खाली उतरवून जप्त केलाय. या दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.
जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून समाजात अशांतता पसरवणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत. याविषयीची माहिती पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज. ऑनरेबल श्री बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टचे परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत इंजिनिअरिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक, MBA तसेच CBSE स्कूल साठी प्रवेश सुरू. परिक्रमा इज इंडियाज लार्जेस्ट इंटिग्रेटेड कॅम्पस. KG to PG इंजिनिअरिंग डिग्री कोर्स कोड नंबर 5303 अंतर्गत मेकॅनिकल, सिव्हिल, EMTC, कम्प्युटर व इलेक्ट्रिकल डिग्री कोर्सेस. फार्मसी DTE कोड 5303 अंतर्गत B.Pharm तसंच M.Pharm आणि D फार्मसी अभ्यासक्रमासाठी DTE कोड 5422. MBA प्रवेशासाठी DTE कोड 5303. पॉलिटेक्निक अंतर्गत मेकॅनिकल, सिव्हिल, EMTC, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा कोर्सेस तसेच इयत्ता 1ली ते 12वी प्रवेशासाठी CBSE पॅटर्नचे परिक्रमा पब्लिक स्कूल. सर्व शासकीय स्कॉलरशिप्स उपलब्ध. उच्च शिक्षित स्टाफ, हॉस्टेल व मेस सुविधा. कॅम्पस मध्ये वायफाय फॅसिलिटी. बस सुविधा 75 किलोमीटर पर्यंत उपलब्ध. ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल. एक्सलंट अकॅडमिक रिझल्ट. उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत सन 2013-14 मध्ये परिक्रमाची विद्यार्थिनी कुमारी पूजा शिंदे इंजिनिअरिंग मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात द्वितीय. परिक्रमा अ विलेज फॉर ग्लोबल वेलफेअर, काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02487 232 119 20 आणि 21. www.parikrama.edu.in. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स आता सावेडीत प्रशस्त आणि परिपूर्ण सुवर्ण दालन. ना गल्ली बोळ, ना गर्दी गोंगाट, ना पार्किंगची अडचण. शुभारंभ शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 11 वाजता. 78 वर्षांचा 52 कशी विश्वास. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स, नगर मनमाड रोड, प्रेमदान चौकाजवळ, सावेडी, अहमदनगर. जिथे संस्कृती होते अलंकृत. शुभारंभानिमित्त 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2015 दरम्यान सुवर्ण दालनाला भेट देण्यासाठी सहपरिवार आमंत्रण. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम, तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. राष्ट्र, देश सगळी राख रांगोळी झाली आणि ज्याच्या पायी ही राख रांगोळी झाली ते स्वातंत्र्य खरंच तुम्हाला मिळणार आहे. हे युग आहे जाहिरातीचं, रुपेरी चंदेरी दुनियेचं, निर्भीड पत्रकारितेचं. या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी ही संधी आपल्याला खुणावतीये. नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचं कम्युनिकेशन डिपार्टमेंट
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि हॉलिवूड बॉलिवूड मध्ये स्क्रिप्ट रायटर, टेक्निकल हेड, कॅमेरामन, रेडिओ जॉकी इथेच तयार होतात. कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाशास्त्र याची अचूक सांगड घालून तयार केलेला अभ्यासक्रम. त्यामुळे हे आहे नगरचं NSD FTI न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या क्षेत्राच्या बाहेर फक्त आमच्या महाविद्यालयात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा जर कोर्स पूर्ण केला तर त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या शहरांमध्ये मीडियामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळू शकतात. माध्यमाचा अभ्यास करणारा असा हा विभाग केवळ माध्यमाचा अभ्यास करून थांबत नाही, तर शॉर्ट फिल्म निर्मिती म्हणजेच माहितीपट आणि लघुपट निर्मिती हा विभाग करत असतो. वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन न्यूज चॅनल्समध्ये लागणारी कौशल्य सुद्धा विकसित करून घेतली जातात. त्या कौशल्यासाठी आपल्याकडे 2 विषय शिकवले जातात. पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा संज्ञापन अभ्यास विभाग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं जीवन न्यूज मध्ये स्वागत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मनसेने पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शरद पवार यांच्याबाबतच्या राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली आहे. मनसेनं मंगळवारी दुपारी पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिल्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेला प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन केलं. आज अहमदनगर शहरामध्ये काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे देशाचं नेतृत्व आहे आदरणीय पवार साहेब, जे एक वेगळा विचार न केल्या सातत्याने महाराष्ट्राचे प्रश्न लावून धरणं, महाराष्ट्राकरता आपल्याला काय करता येईल हे सातत्याने प्रयत्न करणं असेल, हे सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. आणि त्यांचा कुठेतरी प्रतिकात्मक पुतळा बनवायचा आणि त्याचं ज्या ठिकाणी नगर शहरामध्ये त्याचं फाशीचं काम करायचं, या घटनेचा आम्ही निषेध करतो. आणि जे काय राज ठाकरेंनी करत आता कुठेही त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळत नाही, कुठेही त्याच्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय नाही. त्यामुळे आपल्याला कुठेतरी आता प्रसिद्धी मिळवायची, आपल्याला परत राजकारणात प्रवेश करायचा. त्यामुळे कुठेतरी वेगळ्या वादाला तोंड फोडायचं आणि सांगायचं महाराष्ट्रामध्ये आम्ही तांडव करू. तर त्यांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की नगर शहरामध्ये आपलं कुठे तांडव आम्ही चालून देणार नाही, नगर शहरामध्ये काही घटना आम्ही सहन करणार नाही. आणि खरं तर हे पवारसाहेब म्हणजे देशाचं नेतृत्व आहे. या राज्यामध्ये त्यांनी सातत्याने आपले प्रश्न या ठिकाणी शेतकरी असेल, शहरी भाग असेल, याच्यामध्ये सातत्याने आपले विकासात्मक विषय मांडलेले आहेत. आणि याच्यामध्ये कुठेतरी प्रसिद्धीच्या माध्यमातून कुठेतरी प्रसिद्धी आपल्याला मिळवायची, याच्याकरता हे सर्व स्टंटबाजी आज आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चित या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि या प्रतिकात्मक पुतळ्याचं त्यांच्या देखील आम्ही या ठिकाणी नगर शहरामध्ये दहन केलेलं आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महापौर अभिषेक कळमकर, शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अभिजित खोसे, मनपाचे गटनेते समद खान, भिंगार छावणी मंडळाचे माजी उपाध्यक्ष कलीम शेख, अजय चितळे, बाबासाहेब गाळळकर, अरविंद शिंदे, भूपेंद्र परदेशी, विजय गव्हाळे, संभाजी पवार यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि 400 कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आयुर्वेद कॉलेज ते माळीवाडा वेशीपर्यंत ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा या आंदोलनावेळी देण्यात आल्या. राष्ट्रीय नेते आणि आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि आमचे सर्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुतळ्याची विडंबना केलेली आहे. त्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरामध्ये माळीवाडा वेशीमध्ये या राज ठाकरेचं आम्ही आज पुतळ्याचं दहन केलेलं आहे. यापूर्वीच्या काळातही आम्ही भिंगार शहरामध्ये राज ठाकरेला पळून लावलं होतं आणि आज परत हे असं घोर कृत्य ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी या जातीय सलोखा निर्माण केलेला आहे. महाराष्ट्रामध्येच काय तर देशामध्ये जातीय सलोख्याचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये अशी विटंबना आम्ही कदापिही सहन करणार नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर या असेच प्रकार जर चालू राहिले तर राज ठाकरेंना महाराष्ट्र काय नगर शहरामध्ये सुद्धा येऊन देणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. आडकर चष्मा दालनाचा आज 76वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी या दालनाचे मालक नयन आडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आडकर चष्मा यांचा आज 76वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आजच्याच म्हणजे नागपंचमीच्या मुहूर्तावर आडकर चष्मा या दालनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी आडकर चष्म्याचे मालक नयन आडकर यांनी आपल्या भावना जीवन न्यूज जवळ व्यक्त केल्या. माझे वडील नारायण श्राम आडकर यांनी 1939 साली या नागपंचमीच्याच दिवशी
वैद्य पंचानन शास्त्री गुणे यांच्या हस्ते आमच्या दुकानाचं उद्घाटन झालं। आज गेली 76 वर्ष आम्ही याला पूर्ण केलेले आहे आणि गेली 76 वर्ष आम्ही ग्राहकांचा प्रचंड मोठा विश्वास संपादन केलेला आहे। आम्ही ग्राहकांना जे नॉन कमर्शियल ॲडवाईस जो देतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। माझ्याकडे आज 20-20 हजार रुपये किमतीचे गॉगलही उपलब्ध आहे किंवा एक रिझाल नावाचा जो प्रकार आहे की जो 45,000 रुपयापर्यंत मिळू शकतो, जो मी विकू शकतो। परंतु ज्या व्यक्तीला जी रिक्वायरमेंट आहे, त्याची गरज किती आहे तेवढाच खर्च त्यांनी करावा, या गोष्टीवर आम्ही भर देतो। त्यामुळे उगीचच आम्ही खूप काहीतरी कॉस्टली गळ्यात मारतोय असा कोणाचा समज होत नाही। आजकाल असं झालं आहे की देशोदेशीचे खूप ब्रँड्स बाजारात आले, ते आम्ही सर्व ठेवले। या गोष्टी लक्षात ठेवून मी ऑप्टोमेट्री नावाचा कोर्स करायला लावला। त्याला मेडिकल ॲडमिशन मिळत असूनही ऑप्टोमेट्री या नावाचा कोर्स त्यांनी केला आणि हा जो ऑप्टोमेट्री कोर्स आहे हा दृष्टीशास्त्राचा कोर्स आहे। म्हणजे या कोर्समध्ये डोळ्याच्या संबंधात संपूर्ण माहिती देण्यात येते, डोळ्याचे रोग निदान करता येतं, अर्थात ट्रीटमेंट देण्याची ऑप्टोमेट्रिस्टला परवानगी नाही। परंतु आमच्या इथे डोळे तपासणं आणि अन्यत्र जिथे क्वालिफाईड माणूस नाही आहे अशा ठिकाणी तपासणं यामध्ये फरक असा आहे की आमच्या इथल्या मनुष्याला जे काही तपासलं जाईल त्यावेळेला त्याला योग्य सल्ला देण्यात येईल आणि इन केस त्याला जर चष्म्या व्यतिरिक्त ट्रीटमेंटची गरज असेल तर आम्ही नुसता चष्मा देत नाही, अशा वेळेला त्यांना आम्ही सरळ डॉक्टरांकडे रेफर करतो। 76 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, ग्राहकांच्या विश्वासाचा आणि आपल्या वडिलांच्या पुण्याईचा आडकर चष्म्याच्या यशामध्ये खूप मोठा वाटा असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। आधुनिक युगामध्ये आज प्रचंड प्रमाणात असलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आम्ही वेळोवेळी ग्राहकांच्या हिताकडे आणि समस्यांकडे आवर्जून लक्ष दिलं। त्यामुळेच आज आम्ही 76वा वर्धापन दिन साजरा करत असल्याची भावना यावेळी आडकर यांनी व्यक्त केली। यावेळी आडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर तसंच ग्राहक आवर्जून उपस्थित होते। 77व्या वर्षामध्ये पदार्पण आहे। हा व्यवसाय आता मी म्हणजे 3री पिढी झाली आमची या व्यवसायामध्ये आणि माझा याच्यातला जो बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री डिग्री कोर्स झालेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कसं असतं की चष्म्याचा नंबर काढण्याकरता काही लोक डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातात। तसं डोळ्याच्या डॉक्टरांचं जे काम आहे ते डोळ्यावरचे काही रोग आहेत किंवा त्याच्यावर इलाज करणं हे चष्म्याचा नंबर काढेल तशी त्यांच्याकडे जायची गरज नसते, तर काही ग्राहकांचा उगाच वेळ वाया जातो। तर माझ्यासारखे जे कोणी क्वालिफाईड ऑप्टोमेट्रिस्ट आहेत अशा ठिकाणी जर चष्म्याचा नंबर काढायला ग्राहक गेले त्यांचा वेळ वाचतो, काम अचूक होतं आणि त्यांना जे काही सर्व्हिसेस आहेत ते त्यांना चांगल्या मिळतात। हा त्याचा फायदा आहे। नवीन अद्ययावत जे काही तंत्रज्ञान आहे ते आम्ही माझ्या वडिलांनी किंवा मी जसे जसे त्यात बदल होत गेले आमच्या व्यवसायामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आणत गेलो। प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। आज नागपंचमी निमित्त भाविकांनी नगरमधील वारुळाच्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। नागपंचमीला इथे दरवर्षी पंचंबाची मोठी जत्रा भरते। श्रावण नागपंचमीला वारुळाचा मारुती या ठिकाणी मोठ्या उत्साहात लोकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। या ठिकाणी दरवर्षी पचंब्याची मोठी जत्रा भरते। वारुळाचा मारुती हे नगरमधील जागृत देवस्थानांपैकी एक देवस्थान आहे। या ठिकाणी भाविक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात। नागपंचमीला इथे दर्शन घेण्याची मोठी परंपरा आहे। याविषयीची माहिती या मंदिराचे पुजारी यांनी दिली। वारुळाचा मारुती मंदिर हे आपल्या नगरचं एक सीना नदीच्या तीरावर वसलेले एक असे जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये पंचमीला फार म्हणजे आपल्याला सांगा जुन्या काळात साधू संतांपासून हा नागपंचमी उत्सव असतो। वारुळाचा मारुती हा जागृत देवस्थान आहे, कोणी बनवलेला नाही आहे, आधीकालूनपासूनच आहे, स्वयंभू निघालेली मूर्ती आहे, हे कोणी कोरलेली बोरलेली मूर्ती नाही आहे। आधीकालीपासून इथे मोठी एक नागाची वारुळ होतं, त्या वारुळामधून हा मारुती निघालेला आहे। खास करून सगळे इथे नगरचे लोक येतात। रात्री सर्व महिला उपस्थित राहून या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करतात। यावेळी उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत होता। या सर्व कार्यामध्ये तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता।
प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते डॉक्टर बाळासाहेब विखे आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जवळपास 1 तास लोणी इथे चर्चा केली. यामध्ये त्यांनी एकमेकांच्या तब्येतीच्या चौकशीबरोबरच शेती आणि पिण्याच्या पाण्यासारखा सामाजिक विषयांवरही चर्चा केली आहे. सहकार क्षेत्रातले ज्येष्ठ नेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करून दुष्काळ, शेती आणि पिण्याचं पाणी या विषयांवरती एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली आहे. विखे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हजारे यांनी लोणी इथल्या डॉक्टर विखे यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल झावरे हे उपस्थित होते. हजारे आणि विखे यांच्यामध्ये विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मंगळवारी दुपारी तब्बल 1 तासभर त्यांची चर्चा रंगली. गेल्या अनेक दिवसांच्या कालखंडानंतर या 2 दिग्गजांमध्ये झालेला संवाद हा प्रामुख्यानं सामाजिक प्रश्नांवरच राहिला. राज्यातील दुष्काळाबाबत भाष्य करताना शेती आणि शेतकऱ्यांकडे शासन व्यवस्थेकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत दोघांनीही चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक होत असलेलं दुर्लक्ष हे घातक असल्याचं दोघांच्या संवादातून पुढे आलंय. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विषयांकडे पाहणंच सोडलं असल्याचा सूरही चर्चेदरम्यान पुढे आलाय. विखे यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी सिंधुताई विखे यांच्याही तब्येतीची हजारे यांनी विचारपूस केली. विखे कुटुंबियांनी अण्णांचा यावेळी आदरपूर्वक सत्कारही केला. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती जाणू लागली आहे. असं असतानाही जिल्हा प्रशासन काहीच हालचाल करताना दिसत नाहीये. पाऊस नसल्याने शेतकरी आणि जनावरांचे हाल होत आहेत. या संदर्भात प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी नेवासा इथल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. पाऊस गायब झाल्यामुळे नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जनावरांना चारा मिळेनासा झालाय. त्यात जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे कोणतीही दुष्काळी मदत देण्याची मागणी करत नसल्यानं सर्वांचेच हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा इथल्या तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढला. सरकारला नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही का? मुळा आणि भंडारदरा धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यातून त्वरित पाण्याचं आवर्तन सोडण्याची मागणीही या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. मार्केट यार्डपासून या मोर्चाला सुरुवात झाली. शेतकरी, कष्टकरी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले होते. जनावरांसाठी चारा त्वरित द्यावा, चारा डेपो आणि छावण्या सुरू कराव्यात, हक्काचं पाण्याचं आवर्तन सोडावं आणि पीक विम्याची रक्कम तात्काळ अदा करावी, अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. आज नेवासा तालुक्याची जी मुळा धरणाच्या पाटपाण्याच्या बाबतीत जी दुरावस्था झालेली आहे, त्या बाबतीत आज आम्ही शासनाकडे निवेदन दिलेलं आहे आणि साधारणपणे 4 दिवसापूर्वीच निवेदन देण्याचं नियोजन ठरलं होतं. त्यानंतर कदाचित मीटिंग झाली असेल आणि परत एकदा शासनाकडे पाणी मिळावं म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असतील, परंतु फक्त प्रयत्न केल्याचं वर्तमानपत्रामध्ये लगेच रोटेशन सुटणार असा जो गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर आज इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून शासनाने पाटपाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. आता परत एकदा ते शासनाकडे प्रयत्न करतायत पाणी सोडण्याकरता, रोटेशन सोडण्याकरता. तर मी जाहीरपणे सांगितलं आणि आताही सांगू इच्छितो की लवकरात लवकर जर पाटपाणी रोटेशन सोडलं नाही तर फार मोठं आंदोलन नेवासा तालुक्यातले शेतकरी हाती घेतील, रस्त्यावरती उतरतील आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या जामखेडच्या नागपंचमी उत्सवाची आजपासूनच उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये पालखी सोहळा, कुस्ती हगामा, आनंद नगरी आणि नर्तिकाचं नृत्य अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या जामखेडमधल्या नागपंचमी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या उत्सवात कोट्यावधींची उलाढाल होत असली तरी यावर्षी या सणावर दुष्काळाचं सावट पसरलंय. यंदा तालुक्यात तीव्र भीषण दुष्काळी परिस्थिती असल्यानं गेल्या 2 महिन्यांपासून पावसानं ओढ दिली आहे. या उत्सवातील नर्तिकेंच्या पायातल्या घुंगरांच्या आवाजानं पावसाला सुरुवात होते अशी नागरिकांची धारणा आहे.
नागपंचमीनिमित्त जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त बुधवारी भव्य श्री नागेश्वर पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. जामखेड खर्डा रस्त्यावर वैतरणा नदी तीरावर श्री नागेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. शके 1144 मध्ये या मंदिराचं बांधकाम झालं असल्याचा उल्लेख इथे आहे. त्या काळातील शास्त्रयुक्त पद्धतीनं केलेलं दगडी काम आजही सुस्थितीत आहे. श्रावण शुद्ध पंचमीला या ग्रामदेवतेची यात्रा भरते. पूर्वी ही यात्रा नागपंचमी या शीर्षकानं ओळखली जात असे. या यात्रेमध्ये नर्तिकांचे डाव इतकीच या यात्रेची ओळख होती. ती सर्वत्र प्रसिद्धही होती. ज्या देवाची ही यात्रा असते त्या देवाचा ग्रामस्थांना विसर पडला होता. श्री नागेश्वर सेवा मंडळानं 2003 साली श्री नागेश्वर पालखी सोहळ्याचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि 2004 पासून ही परंपरा सुरू झाली. याविषयीची माहिती श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे यांनी दिली. जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वर या नागेश्वराची ही मुख्य यात्रा उत्सव म्हणजे नागपंचमी उत्सव. हा उत्सव पूर्वी धार्मिक पद्धतीने साजरा केला जात नव्हता, परंतु 2003 साली नागेश्वर सेवा मंडळाने हा उत्सव धार्मिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2004 पासून हा भव्य दिव्य पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न दरवर्षी होत आहे आणि या उत्सवाला आज 12 वर्षामध्ये पूर्ती झालेली आहे. 2004 पासून खांद्यावर पालखी घेऊन मिरवणूक काढली जाते. 2011 साली इथले विठ्ठल राऊत, सीताराम राळेभात, कांताताई सोनटक्के, गोरख शिंदे, विजय गदादे यांच्या पुढाकारानं आकर्षक रथ तयार करण्यात आला. तेव्हापासून या रथात पालखी ठेवून मिरवणूक काढण्यात येते. या यात्रेदरम्यान कैलासवासी विष्णू वस्ताद यांच्या स्मरणार्थ 2003 पासून भव्य विराट निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून नामवंत मल्ल हजेरी लावत असतात. या कार्यक्रमाचं आयोजन बबन काशीद, युवराज काशीद आणि अजय काशीद यांनी केलंय. यावर्षी या कार्यक्रमाचं हे 13वं वर्ष होतं. शहरातल्या बीड रोडवरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महिलांसाठी आणि बालगोपाळांसाठी भव्य अशा आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपंचमी यात्रेनिमित्त पर्यावरण रक्षणासाठी परिसरातील महिला वारुळाची पूजा करतात. या यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जामखेड शहराची नागपंचमी हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर सर्वच शहरात तालुक्यांना माहीत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागेश्वराची पालखी निघत आहे. आज 12वं वर्ष या नागेश्वर पालखीचं चालू आहे. प्रतिनिधी नासिर पठाण, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, जामखेड. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नगर येथील कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा जोपळे यांना निवेदन देण्यात आलं. काल अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या नगर इथल्या संपर्क कार्यालयावरती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा जोपाळे यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्यांना तातडीनं अटक करून कडक शासन करण्यात यावं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनानं घोषित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं भाजपा समर्थन करत असल्याचं या निवेदनामध्ये म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे. माननीय नामदार राम शिंदे साहेब यांच्या नगर येथील कार्यालयावर जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा प्रथमतः पाथर्डी भाजपाच्या वतीने मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबासाहेब पुरंदरे सारख्या व्यक्तीला की ज्यांनी आपला पूर्ण आयुष्य छत्रपती शिवरायांच्या अभ्यासात त्यांचे विचार समाजात पोहोचवण्यासाठी आयुष्य आपलं व्यतीत केलेलं आहे आणि अशा व्यक्तीला शासनाने जेव्हा पुरस्कार जाहीर केला, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं, याला विरोध करायचा म्हणून करायचा आणि जातीय विद्वेष पसरवण्याचं काम काही संघटना आणि काही लोक जाणीवपूर्वक करत आहे. तर अशाचाच एक प्रकार म्हणून आज नामदार शिंदे यांच्या कार्यालयावर जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करत आहोत. आमची अशी मागणी आहे की या हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून कडक शासन करण्यात यावं आणि जर हे करण्यात आलं नाही किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन भाजपच्या वतीने पूर्ण तालुक्यात जिल्हाभर करण्यात येईल.
या घटनेचा त्वरित तपास लावावा अशी घटना परत घडल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी दिलाय. भारतीय जनता पार्टीचे गृहराज्यमंत्री आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या कार्यालयावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्याचं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा निषेध करीत आहे. भाजपाने जो हा पुरस्कार दिलेला आहे बाबासाहेब पुरंदरेंना, ह्या विरोधामध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेसने ह्या महाराष्ट्रामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ह्या पुढील काळामध्ये जर यांनी असे हल्ले केले तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, शहराध्यक्ष अजय भंडारी, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, माजी नगराध्यक्ष दिनकरराव पालवे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, शहराध्यक्ष मुकुंद गर्जे, नगरसेवक प्रमोद भांडकर, जगदंब युवा प्रतिष्ठानचे अॅडव्होकेट प्रतीक खेडकर, संदीप पठाडे, अक्षय काळे, वसंत बोर्डे, आप्पासाहेब बोरुडे, हर्षद अन्नदात, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख राम लाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. डॉक्टर रवींद्र कवडे यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त जीवन न्यूजचा एक खास वृत्तांत. डॉक्टर रवींद्र कवडे यांचा जन्म 20 ऑगस्ट 1942 साली एका शेतकरी, राष्ट्रप्रेमी आणि मल्लविद्येवर नितांत प्रेम असणाऱ्या पहिलवान कुटुंबात झाला. 1942 साली केवळ 21 दिवसाच्या रवींद्रसह माता जानकी कवडे यांनी स्वातंत्र्य संग्रामात कसलीही तमा न बाळगता उडी घेतली. डॉक्टर रवींद्र कवडे हे नाव घेताच पहिलवान कवडे अशी मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. प्रथम दर्जाचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच, तज्ज्ञ आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी जगभर कामगिरी बजावली. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आशियाई, ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांनी आपल्या 74व्या वर्षादरम्यान जवळजवळ 200 देशांचे दौरे केले. स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशालेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक तथा अध्यापक वर्ग यांनी जन्मदिवसाचे आयोजन केले. त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा ऋणी आहे. शाळेमधील आमचे शिक्षक दरवर्षी काही ना काही नवीन कार्यक्रम करतात, नवनिर्मिती करतात आणि त्यामुळे उल्हासाचे, उत्साहाचे असे वातावरण असते. शाळेमधील शिक्षक आणि शिक्षिका श्रीमती सुनंदा जावळे, उज्ज्वला घावते, दीपक पंडित, सिराज खान, गणेश कवठे, मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर सर, खंडागळे मॅडम, वाळके मॅडम आणि या सर्वात महत्त्वाची गोष्ट सौभाग्याची राज कवडे आणि त्यांच्याबरोबरच श्रीमती शेख मॅडम, पवन शिंदे सर यांचा मोठा सहभाग असतो. त्यांच्या दुर्दम्य सहवासामुळे आणि उत्साहामुळे असे कार्यक्रम शाळेमध्ये नित्यनेमाने भरत असतात. आज मला खूप आनंद होतो की आमच्यापैकीच आमच्यातील शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन अशा कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि त्याचं व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे करतात. आमची शाळा ही नगर तालुक्यामधील, जिल्ह्यामधील व महाराष्ट्रामधील एक प्रगत यश संपादन केलेली अशी शाळा आहे. या शाळेमध्ये गणपती उत्सव, मोहरम, त्याचबरोबर ती अनेक सणांचे आयोजन केलं जातं. सर्व लोक अत्यंत चांगल्या रीतीने एकत्र येतात
मुलामुलींना देखील ते आशीर्वाद देतात, त्यांचंही कौतुक करतात. आज 73 वर्ष संपवून मी 74व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असल्यामुळे आणि अशा प्रकारचे शाळेतील शिक्षक त्यामध्ये सहभागी होत असल्याने मला खूप खूप आनंद होत आहे. आपण पाहिलं की स्वातंत्र्य संग्रामामध्ये माझ्या मातोश्री यांच्या नावावरही शाळा आहे, स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशाला. यांनी फार मोठा त्याग केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये देखील त्यांचा वाटा आहे. त्या मुख्याध्यापिका होत्या. मुख्याध्यापिका असताना त्यांना येरवडा सेंट्रल प्रिझनमध्ये जावं लागलं. त्या ठिकाणी माझ्यासहित माझ्या मातोश्री 3 महिने जेलमध्ये राहिल्या आणि हे जगाच्या इतिहासामधलं पहिलं आणि शेवटचं उदाहरण असावं असं मला वाटतं. आज आमच्या नगरमध्ये स्वातंत्र्य सैनिकाची खाण आहे आणि यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकाचं हुतात्मा बलिदान झालेलं आहे. आमच्या शिक्षिका देखील लेख लिहितात, निरनिराळ्या याच्यामध्ये भाग घेतात आणि शिक्षक देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्वांना मी 74व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि निरनिराळ्या गोष्टी घडून आणल्या, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. नुसतेच दौरे नाही तर तेथील जनतेसही भारावून टाकेल अशी दैदिप्यमान कामगिरीही केली. आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून विपुल लिखाण आणि त्यांचे विचार त्यांनी मांडले आहेत. स्पॅनिश, इंग्रजी, हिंदी आणि मराठी तसेच जर्मन तथा पार्शियन भाषाही त्यांना अवगत आहे. डॉक्टर रवींद्र कवडे यांनी स्वतःच्या आयुष्यात एक विश्व इतिहास निर्माण केलाय. सामाजिक स्तरावर त्यांनी गोरगरीब जनतेला मदत केली आहे. लोकहितवादी प्रतिष्ठान नागरदेवळीची स्थापना त्यांनी केली. तसेच स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशालेचे ते संस्थापक आहेत. स्वखर्चातून क्रीडांगणासह भव्य अशी शालेय इमारतही उभारली आहे, जेथे आज 400हून अधिक गरीब आणि गरजू विद्यार्थी विनामूल्य शिक्षण घेत आहेत. ही केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील विनामूल्य शिक्षण देणारी पहिली शाळा असावी. 20 ऑगस्ट 2015 रोजी ते 74व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना असेच उदंड आयुष्य लाभो. त्यांच्याकडून समाजसेवा ही निरंतर घडो, हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कवडे यांचा आज 73व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे त्या निमित्तानं एक छोटीशी मुलाखत आपल्या न्यूजद्वारे या ठिकाणी प्रसारित होते. डॉक्टर रवींद्र कवडे हे एक आपल्या भारत देशाला लालानपूर ठरलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक चढ उतारा पार करत असताना कुस्ती क्षेत्रात आपलं नावलौकिक संपादन केलं. अंतालिया टर्की येथे त्यांनी सुवर्णपदक संपादन केलं. त्याचबरोबर केडगाव येथील हरिहरेश्वर प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, नाशिक विभाग शेतकी फाउंडेशनचा सेवाश्री पुरस्कार, उंबरे गावचा राहुरी तालुक्यातील त्या ठिकाणचाही छत्रपती पुरस्कार, अशा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. परमेश्वर अशाच प्रकारचं उदंड आयुष्य देऊ, त्यांच्या हातून समाजसेवा घडवू. त्याचप्रमाणे आमच्यासारख्या नवोदित शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रकारची प्रेरणा मिळो, अशा या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. प्रशालेचे अध्यक्ष तथा संस्थापक डॉक्टर राबाजीराव कवडे यांचा 74व्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षकाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रशालेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र राबाजीराव कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रशालेतर्फे सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा देते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनावरील चित्रपट सुवर्ण संग्रह डीव्हीडी कॅसेटचे वितरण नुकतंच करण्यात आलं. हा समारंभ पाथर्डी शहरातील नवीन पंचायत समितीच्या समोरील सभागृहात संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनावरील चित्रपट सुवर्ण संग्रह या डीव्हीडी कॅसेटचं वितरण आणि ज्येष्ठ लेखक कैलास दौंड, प्राध्यापक राजकुमार घुले यांना विद्यापीठाकडून पीएचडी मिळाल्याबद्दल पाथर्डी तालुका ग्रंथालय चळवळीच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा समारंभ पाथर्डी शहरातील नवीन पंचायत समितीच्या समोरच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
यावेळी तालुक्यातील ग्रंथालयाचे संचालक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप काटे यांनी करून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अधिक माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ लेखक साहित्यिक कैलास दौंड यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. माझे 2 मित्र आहेत, त्यांचं काहीतरी कार्यक्रम आहे घरगुती, आपण त्यांना प्रेरित करू शकलो आणि त्यांनी जर आपल्या वाचनालयाला 100 रुपये दिले, 1000 रुपये दिले, तर आपण त्याचं ऋणी राहू आणि ही चळवळ वाढेल. कारण अनुदान जे असतं ते पूर्णपणे अनुदानात कुठलाच खर्च भागत नाही. अनुदान ही मग आपल्याला प्रोत्साहन रक्कम असते, तेवढ्यात आपलं ते भागत नाही. म्हणून अशा गोष्टी ह्या आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्णपणे क्लिअर न झाल्यामुळं लोकांना असं वाटत असतं की ग्रंथालयामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. चुकीचं आहे ते पूर्णपणे, पण त्या लोकांना आपण पटवून देण्यामध्ये कमी पडतो. कारण गाव पातळीवरचे संबंध असतात. कोणी एखाद्या त्या चालकाला किंवा संस्थेच्या अध्यक्षाला डायरेक्ट जाऊन म्हणत नाही की तुम्ही असं का करता. पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरविंद बटुळे यांनी करून आभार बबन उदागे यांनी मानले. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या डीव्हीडीची निर्मिती माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र शासन मुंबई यांनी केली होती. संतोष दहिफळे, अजय रक्ताटे, दिगंबर गाडे, कैलास दौंड, राजकुमार घुले आदींची यावेळी भाषणं झाली. स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांवर जीवनपटावर एक डीव्हीडी जी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क मंत्रालयाने कार्यालयाने प्रकाशित केली, तर त्याचे डीव्हीडीचं वितरण पण नगर जिल्ह्यामधल्या प्रत्येक लायब्ररीच्या प्रत्येक तालुक्यामध्ये क वर्ग आणि ब वर्गाच्या लायब्ररींना ते डीव्हीडी वाटप करायचे आहे. परंतु अचानक एक योग चांगला आला आणि म्हणून मी असं म्हटलं की मला सर म्हणलं आमच्याकडचे ड वर्गातले पण आहेत, तर त्यासाठी आम्हाला सगळ्या लायब्ररीला आम्हाला डीव्हीडी पाहिजे. काहींना दिल्यानं काहीला होणार नाही, असं आमच्याकडे कृपा करू नका. तर फक्त पाथर्डी आणि पारनेर 2च तालुक्यातल्या ड वर्गातल्या सुद्धा लायब्ररीला ह्या सीडी उपलब्ध करून दिल्या. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज. आपुलकीची सेवा देणारं नाव DSK टोयोटा. ऑल न्यू कॅमरे हायब्रिड, न्यू इटिऑस, द आर्ट ऑफ पॉवर फॉर्च्युनर, न्यू अल्टिस डिझेल, जीनियस अँड गॉर्जियस, इटिऑस क्रॉस आणि ऑल न्यू इनोव्हा मल्टी प्रीमियम व्हेकल. या नव्या युगाच्या, नव्या दमाच्या, नव्या उमेदीच्या गाड्या घेऊन आल्या आहेत DSK टोयोटा. आपल्या आयुष्याची सफर आरामदायी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. टोयोटाच्या गाड्या म्हणजे लॅविश लाईफस्टाईल आणि DSKची सेवा म्हणजे विश्वसनीय ग्राहक सेवा. कॅमरी हायब्रिड व्हेकल गाडी आहे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचं कॉम्बिनेशन. इनोव्हाद्वारे आम्ही सादर करत आहोत इंडियाज नंबर 1 मोस्ट प्रिफर्ड व्हेकल. यात आहे बोल्ड न्यू स्टाईल, सॉर्टी न्यू डिझाईन आणि रिफाईंड न्यू लक्झरी. DSK टोयोटात उपलब्ध असलेली फॉर्च्युनर गाडी म्हणजे आपल्या दिमागदार बरकतीचं उज्ज्वल भविष्याचं प्रतीक. अहेड इन परफॉर्मन्स, अहेड इन स्टाईल, अहेड इन कम्फर्ट. स्पॉट बुकिंग, स्पॉट फायनान्स, एक्स्ट्रा ॲक्सेसरीज, विनम्र तत्पर सेवा. एकदा अवश्य या, DSKच्या सेवेचा अनुभव घ्या. जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर आणि लायन्स क्लब ऑफ अहमदनगर सेवायात्री यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 115व्या जन्मदिनानिमित्त आयोजित भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिर. शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत. 20 ऑगस्ट 2015. स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर आणि मार्गदर्शन. शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2015. नेत्ररोग तपासणी आणि चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया ₹1000, फॅको ₹2000. सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2015. अस्थिरोग तपासणी, मणके आणि सांधेबदली शस्त्रक्रिया शिबिर. संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण,
फक्त 1 लाख रुपयामध्ये. मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2015 किडनीचे आजार, अंगावर सूज येणं, किडनी जंतू संसर्ग, डायलिसिस. बुधवार 26 ऑगस्ट 2015 होमिओपॅथी शिबिर, थायरॉइड आणि इतर हार्मोन्स विकार, त्वचा विकार शिबिर. गुरुवार 27 ऑगस्ट 2015 बालरोग तपासणी शिबिर. शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2015 प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, लघवीचे विकार तपासणी आणि उपचार शिबिर. शिबिराचं स्थळ श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर, 124 आनंद ऋषीजी मार्ग, नगर पुणे रोड, अहमदनगर. संपर्कासाठी फोन नंबर 0241 232 0473. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं जीवन न्यूज मध्ये स्वागत. जीवन न्यूजचे खास सदर फोटो प्रो तुमच्यासाठी. यामध्ये आपण आपले फोटो आमच्या makrandghodke@gmail.com या मेल आयडी वर पाठवू शकता. सैनिक नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने रामदास मिस्किन यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व अपंगांना धान्याचे वाटप करताना हिमालयीन समर्पण ध्यान आश्रमाचे बाबा स्वामी उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण साखरे, किशोर सूर्यवंशी, प्रमिला वाघमारे, ज्योती साखरे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी कादिर शेख. भिंगार येथील महात्मा फुले पतसंस्थे श्रीगोंदा कृषी उत्पादन बाजार समितीचे बाळासाहेब नहाटा व नूतन ग्रामपंचायत सदस्य अजित गर्जे यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार करताना चेअरमन शरद झोडगे, समवेत व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम भुजबळ, संचालक शिवाजी बनकर, देवानंद कापरे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी कादिर शेख. जिज्ञासा करिअर अकॅडमीच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्राचार्य, कुलगुरू आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर अरुण अडसूळ, समवेत दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेद महाजन, मुंबई सकाळचे संपादक संजय आवटे, राहुल तिरसे, राजेंद्र कचरे, संचालक किशोर रक्ताटे आदी मान्यवर उपस्थित होते. राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अखंड सप्ताहात कारल्याचे कीर्तन करताना ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, समवेत आमदार शिवाजीराव कर्डिले, विनोद अत्रे, नारायण घनवट, योगेश गीते, किरण अत्रे, शामराव अत्रे, सूर्यभान शिंदे, सुनील अत्रे, भाऊसाहेब शिंदे, पोपट शिंदे, भानुदास पाटील अत्रे, अमोल अत्रे आदी उपस्थित होते. एकदा आजच्या ठळक घडामोडींवर. पुण्यामध्ये पहिला बाजीराव पुरस्कार प्रदान, कॅप्टन बानसिंग पुरस्काराने गौरवित. मनसेच्या वतीनं शरद पवार यांच्या पुतळ्याला दिल्ली गेटवर फाशी. राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळीवाडा वेस येथे दहन. आणि नागपंचमी निमित्त आज वारुळ्याच्या मारुतीची पंचांब्याची मोठी जत्रा. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया शहर आणि जिल्ह्याच्या ठळक घडामोडींसह जीवन न्यूज मध्ये.